हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप मस्त आणि मजेतच असाल. तर मी वैष्णवी तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर हा 2026मधला माझा पहिलाच व्हिडिओ असणार आहे, मोठा ब्लॉग असणार आहे. तर मी तुमच्यासोबत सकाळचं रुटीन माझं शेअर करत आहे. सकाळचं तसं आपण उठतो, स्वयंपाक करतो, जेवण बनवतो, भांडी कुंडी लोट झाड हे असंच काहीतरी असतं आपलं. तेच मी तुमच्यासोबत माझं रुटीन कसं आहे ते तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर सकाळी तर मी उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली, केस धुवायचे होते मला, केस धुतले. केस धुतल्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली. देवपूजा सकाळ सकाळी केली ना खूप छान वाटतं आणि प्रसन्नसुद्धा वाटतं आणि मनाला शांतीसुद्धा मिळते की सकाळ सकाळी लवकर झाली म्हणून. नाहीतर मग सगळी कामं आवरून करायचं म्हणलं ना उशीर होऊन जातो, मग ते छान वाटत नाही. मग सकाळी लवकर उठले की लवकर देवपूजा होऊन जाते. मग सकाळी लवकर आंघोळ करून देवपूजा करून घेतली. देवपूजा केल्यानंतर कणिक वगैरे मळून भाजीची सुरुवात करायला घेतली. स्वयंपाक करायला सुरुवात केली. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तर कणिकच मळून घेते, जेणेकरून ती आपला बाकीचा जे काही स्वयंपाक असेल, भाजी भात वगैरे वगैरे ते आवरूस तोपर्यंत कणिक आपली छान असते, मस्तपैकी भिजून जाते आणि चपात्या देखील मऊ लुसलुशीत आणि छान पद्धतीने मळतात. कणिक भिजते ना, त्याच्यामुळे लवकर कणिक मळून घ्यायची. त्याच्यानंतर कणिक मळत आहे तोपर्यंत कणिक मळायच्या अगोदरच मी पाणी गरम करायला ठेवलेलं, जेणेकरून ते गरम होईल आणि कणिक मळल्यानंतर मी पिऊन घेईन. मग कणिक मळल्यानंतर पाणी पिऊन घेतलं आणि त्यानंतर भाजी लगेच करायला घेतली. मग नाहीतर माऊ उठते ना माझी, त्याच्यामुळे पटापट आवरावं लागतं जसा वेळ भेटेल तसा. खरं तर काय माहिती आहे का, ज्यावेळी ती जागी असते ना त्यावेळी जास्त कामं होतात असं मला तरी वाटते. कारण ना झोपली ना हळूहळू करावे लागतात. कारण एखादा आवाज झाला आणि ती उठली, मनात भीतीच राहते. असं मला तरी सारखं वाटतं. कपडे धुताना म्हणा, भांडी घासताना म्हणा, असं वाटतं की माऊ उठताच, असा आवाज झाला माऊ उठलीच असं वाटतं. काय करायचं, ज्यांची लहान बाळ आहेत ना त्यांना माहिती कसं असतं. खूप कामं हळू करावं लागतात आणि ज्यावेळी ती जागी असते, खेळत असते, त्यावेळी पटापट आवरून घेतं. कारण नंतर ती रडेल म्हणून पटापट आवरून घेतले जातात आणि झोप मोड होईल असं पण काही भीती नसते ना त्याच्यामुळे. तर इथे माझ्या चपात्या वगैरे झाल्या आणि यांचा डबा वगैरे बांधून घेतला. कारण मला नंतर लगेचच तुकडं करायचे होते ना, काल भाकरी केलेली, मात्री होऊन जाईल म्हणून तुकडं करून घेतलं, जेणेकरून आपल्या पोटात जाईल मात्र बिना होता. तर तुकडं वगैरे करून घेतली. इकडे माझी माऊ खेळत होती, त्यांचं पण आवरायचं काम चालू होतं. असंच आमचं काहीतरी चालू असतं, ती सकाळचं रुटीन असतं. त्यानंतर आम्ही त्यांना सोडायला जातो निम्म्या रस्त्यापर्यंत म्हणजे खालीपर्यंत जातो. तर तिथून आम्ही आलो आणि घरात मॅडमला झोपून म्हणजेच वीराला झोपून माझी कामं आवरायला सुरुवात केली. तर काल तिने मला अजिबात त्रास दिला नाही, म्हणजे ती झोपूनच राहिली आणि 11ला झोपली, 12 साडेबाराला काहीतरी उठली. तर मग तेवढ्यात माझी सगळी कामं आवरली, नाही तर रोज सारखी उठायची. तर बाय.